न्यूज 24 वेद जनमनाचा। देशाच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू या सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या। देशाच्या प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सुरक्षेसाठी स्पेशल कमांडो तैनात होते। या दौऱ्यासाठी कडेकोट संपूर्ण शहरासह वारणा परिसरात आणि महामार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। कोल्हापुरातील दौऱ्यासाठी पोलीस अधीक्षक, 3 अपर पोलीस अधीक्षक, 12 उप अधीक्षक, 36 पोलीस निरीक्षक, 132 उपनिरीक्षक, 208 महिला पोलीस, शहर वाहतूक शाखेचे 273 कर्मचारी, 1500 पोलीस कर्मचारी याशिवाय जलद कृती दल, राज्य राखीव दल, गृहरक्षक दल असा सुमारे 3500 पोलिसांचा बंदोबस्त होता। राष्ट्रपती मुर्मू यांचं विमानतळावर आगमन झालं, त्यानंतर त्या थेट अंबाबाई मंदिरात आल्या। राष्ट्रपती येणाऱ्या मार्गावर सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासूनच प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तर राष्ट्रपतींच्या मार्गावरील अन्य रस्त्यांवर बॅरिकेड्स लावली होती। परिणामी त्याचा ताण अन्य रस्त्यांवर आला। आज सकाळी 11 ते 1 या वेळेत छत्रपती ताराराणी चौक, स्टेशन रोड, एसपी ऑफिस चौक, व्हीनस कॉर्नर, टेंबलाईवाडी उड्डाणपूल यासह शहरातील अनेक मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती। दुसरीकडे अंबाबाई मंदिर परिसरात तर आज संचारबंदीसारखं चित्र होतं। नेहमी गजबजलेल्या मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, ज्योतिबा रोड, महाद्वार चौक या परिसरात पूर्ण शुकशुकाट होता। लॉकडाऊन प्रमाणाचं शहरातील काही रस्ते ओस पडले होते। राष्ट्रपतींचा तताफा जाणाऱ्या रस्त्यावर सर्व दुकानं बंद ठेवली होती, त्यामुळे एकीकडे ओस पडलेले रस्ते आणि दुसरीकडे प्रचंड वाहतूक कोंडी असं चित्र कोल्हापुरात पाहायला मिळालं। राष्ट्रपतींच्या दौऱ्यावेळी अंबाबाई मंदिर आणि परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं। दुपारी 12:15 वाजल्यापासून 1:15 वाजेपर्यंत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या मंदिरात होत्या। त्यांनी अंबाबाईच मनोभावे दर्शन घेतलं, ओटी भरली, तसेच त्यांच्या हस्ते मंदिरात धार्मिक विधी झाले। दरम्यान त्यांचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं। तसंच त्यांच्यासोबत मंदिरात देवीचे पुजारी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे शिवराज नाईकवाडे, दिंडे यावेळी उपस्थित होते। सुमारे तासभर महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या मंदिरात होत्या, त्यानंतर त्या ताफ्यासह शासकीय विश्रामगृहाकडे रवाना झाल्या। वेद न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।